नमस्कार. आज आपण एक नवीन केसेस बद्दल विचार करणार आहे. IBS म्हणजेच रुग्णाला वारंवार मोशनला जावं लागते, म्हणजे खाल्लं की लगेच मोशनला जाणे किंवा संडासला होणे, दिवसातून 10-15 वेळेस संडासला होणे, भूक न लागणे, मेंटली डिस्टर्ब होणे, झोप न लागणे किंवा आव पडते नुसती, म्हणजे संडासला आल्यासारखं वाटते पण त्यांना होत नाही किंवा संडासमधून फक्त आव फेस पडतो. अशा केसेसमध्ये आयुर्वेदामध्ये ग्रहणी नावाचा व्याधी सांगितलेला आहे. त्यामध्ये खूप छान अशी चिकित्सा आणि विचार केलेला आहे. ऍक्च्युली छंदोग उपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे की अन्नमय मन, म्हणजे तुमचं मन हे अन्नापासून बनते, म्हणजे आपलं खाल्लेलं अन्न आणि मन याचा खूप डायरेक्ट संबंध असतो. त्याच्यामुळे जर मन बिघडलं किंवा माइंड बिघडला किंवा स्ट्रेस, एन्झायटी असे काही प्रॉब्लेम आले तर त्याचा अन्नमय स्त्रोतास म्हणजे पचनशक्तीवर त्याचा परिणाम खूप मोठा पडतो. त्यामुळे आपण ट्रीटमेंट करताना सुद्धा असंच करतो. आता या केसेसमध्ये आपण या रुग्णाला एक शिरोधाराची एक ट्रीटमेंट असते ती करतोय आणि शिरोधारामध्ये औषधं आपण वेगवेगळ्या प्रकारचे वापरतो. या केसेसमध्ये काही द्रव्य औषधे जे पोटासाठी चांगले आहेत, म्हणजे डोकं शांत, विचार कमी करणारे असे आहे, आणि त्याचं माध्यमिक ताक वापरले म्हणून याला तक्रधारा असं म्हटलेलं आहे. यामध्ये रुग्णाला तक्राची धार ही त्याच्या डोक्यावर आज्ञाचक्राच्या तिथे सोडली जाते. यामुळे असं होते की त्या रुग्णांची स्ट्रेस फॅक्टर कमी होतो आणि आयुर्वेदानुसार वात कमी व्हायला लागतो. जे ब्रेन गट ऍक्सिस सांगितलेला तो पूर्णतः कंट्रोल येते, म्हणजे मन शांत झालं की आपोआप पचनशक्ती सुधारते आणि पचनशक्ती सुधारली की त्यामध्ये जे पचनशक्ती वाढल्यानंतर अन्नाचं छान पचन होते आणि मोशन ही त्याचे भरून येते आणि धरून येते. त्यामुळे काय होते, जे मोशनला वारंवार जावं लागते या केसेसमध्ये होते काय, तर विचार वाढले, टेन्शन वाढलं की गटची मोटॅलिटी वाढते, मुवमेंट वाढते, त्यामुळे रुग्णाला जास्त वेळा मोशनला जावं लागते. आयुर्वेदानुसार त्याचा वात कंट्रोल झाला की जो ब्रेनमध्ये आपण ट्रीटमेंटनुसार त्यावर ट्रीटमेंट करतो आणि सर्वतः त्याची जी पचनशक्तीवर परिणाम येतो आणि पचनशक्ती वाढते आणि याच्यामध्ये खूप छान असे रिझल्ट येतात. औषधामध्ये पण त्यांना 10 ते, आता ही बिमारी पेशंटला जवळपास मागील 4-5 वर्षापासून आहे, पण 10 दिवसाच्या औषधामध्ये 10 ते 15% त्यांना छान फरक पडला, म्हणजे मोशनची संख्या कमी झालेली आहे, भूक छान लागली आहे. तर हा परिणाम जर आपण आयुर्वेदानुसार केला तर छान रुग्णावर असा परिणाम दिसून येतो.